जुन्या वादामधून कुरापत काढून एका 21 वर्षीय तरुणावर आधी रोकडोबावाडी भागामध्ये आणि त्यानंतर तो उपचार घेत असताना थेट बिटको रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात शिरून कोयत्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना 8 एप्रिलला घडली आहे। या हल्ल्यामध्ये दीपक अनिल गांगुर्डे वय वर्ष 21 हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दीपक गांगुर्डे हा रोकडोबावाडी देवळाली गाव या ठिकाणी आपल्या मामे भावाकडे राहून मजुरी करतो होता। आरोपी दीपक चटोले यांच्याशी वर्षापूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला। बुधवारी सायंकाळी 5:30च्या दरम्यान दीपक रिक्षा पाहण्यासाठी थांबला असताना दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांनी त्याला गाठलं। तुला जिवंत सोडत नाही असं म्हणत आरोपींनी घरातून कोयते आणून दीपकच्या डोक्यात गंभीर वार केले। रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या दीपकला नातेवाईकांनी उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं। मात्र आरोपीचा राग शांत झाला नव्हता। रात्री 9:30च्या दरम्यान जेव्हा दीपक बेडवर झोपलेला होता तेव्हा दीपक चटोले हातात कोयता घेऊन थेट रुग्णालयात शिरला आणि त्यानं दीपकच्या मानेखाली वार करून त्याला पुन्हा जखमी केलं। रुग्णालयात हल्ला होत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले सफाई कामगार राम निवृत्ती शिंदे, सुरक्षा रक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि परिचारिका कावेरी नेहे यांनी अत्यंत धाडसानं हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला। कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केल्यानं आणि प्रतिकार केल्यानं संशयित तिथून पसार झाले। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीनं दिलेल्या माहितीनुसार दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। काल 8 तारखेला सायंकाळच्या रात्री साधारणतः 6ला दाखल मी असताना आजो माझा मामे भाऊ हा मागच्या गल्लीमध्ये तिकडे गेला होता। तिकडे गेला असताना याची काही जुनी कुरापत त्यांच्यासोबत होती, दीपक चटोले आणि संदीप चटोले सोबत। तिथं मुकेश राठी म्हणून रिक्षा ड्रायव्हर आहे, या रिक्षा ड्रायव्हरला बोलवायला गेला होता का माझ्या बहिणीला सोडायचे बाहेर, चल बाबा उद्या। त्याच्या मागच्या साईडने दीपक चटोले आणि संदीप चटोले हे दोघं जण डायरेक्टली आले आणि त्याच्या डोक्यावरती अटॅक केलेला आहे। वरच्या साईडने आणि लेफ्ट साईडला जिथं वार झालेला त्याला तिकडनं मला फोन आला का तुझ्या भावावर असण्या अशा गोष्टी झाल्या। मी तिथं गेले असताना संदीप चटोले आणि दीपक चटोले हे कोयते घेऊन तिथं उभेच होते। मला त्यांनी बघितल्याच्या नंतर ते तिकडनं त्यांनी पळ काढला। मी तिकडनंच त्याला रक्ताच्या धारांमधून उचललं, इथं बिटको हॉस्पिटलला आणलं 6 वाजता। टाके वगैरे स्टेचर वगैरे त्याला पूर्णपणे मारले। 9 9:30ला मी इथं होतो। 9:30ला मिनिमम 10 कमी असताना मी घरी त्याला टिफिन आणण्यासाठी गेलो। संदीप चटोले हा जो पुन्हा इकडे आला, त्याचे मित्र इथं बसलेले होते। त्याच्या मित्रांनी सांगितलं, संदेश काळे, कुमावत त्यांनी सांगितलं का तंजयनी सांगितलं का अरे तो इकडनं येऊन तुला पाहून गेला, तर हा उलटा इथं बसला होता। दरवाजाच्या दिशेने पाठ होती त्याची। तो पुन्हा चक्कर मारून ज्या टायमाला आला त्याच्या हातात कोयता होता, त्यांनी डायरेक्ट त्याच्या मानेवरती बॅक साईडने अटॅक केलेला आहे। हा हॉस्पिटलमध्ये त्याला घुसून त्यांनी मारलेले। त्यात त्या इकडले जे जे कर्मचारी जे आहे, कर्मचारीच्या सुद्धा त्यांनी कोयता मारण्याचा प्रकार केलेला होता, पण ते कर्मचारी तो कोयता पकडून घेतलेला हातावरती, त्याच्या मानेवरती कुठेतरी तसं लागले। भरपूर लोकांनी त्याला पकडण्याचा प्रकार हा केलेला आहे, पण तो काय भेटला नाही, पळ काढला त्याच्या इकडनं। तर त्याचं म्हणणं आहे का तिघांनी मारलेले, तिकडले लोक बोलताय का ते दोघांनीच मारलेले, दीपक चटोले आणि संदीप चटोले। मी डॉक्टर कंचन लोकवानी, डेप्युटी MS HHBT हॉस्पिटल नाशिक महानगरपालिका। काल दिनांक 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:35ला दीपक गांगुर्डे म्हणून पेशंट MLC म्हणून आपल्याकडे बिटको हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले। 9:30 वाजता जे विरोधी पार्टी आहे ज्यांच्यामुळे मारहाण झाली होती त्याला ते नातेवाईक म्हणून भेटायला आले रुग्णाला। त्यांनी शर्टच्या मध्ये कोयता लपवलेला होता। इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाताच कोयता काढून संदीप चटोले या माणसाने पेशंटवर हल्ला केला आणि परत त्याला इजा केली। तो पेशंट थोडक्यात वाचला। तो आमचे वॉर्ड बॉय शिंदे यांनी मध्यस्थी केली। शिंदेंनी जर जोर लावला नसता तर तो कोयता शिंदेंच्या गळ्याच्या आरपार गेला असता। माझी प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला इथे कमांडो फोर्स किंवा एक्स आर्मी मॅन फोर्स द्यावे आणि कमीत कमी 15 ते 20 कॅमेऱ्यांची अजून गरज आहे, जेणेकरून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करता येणार। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।